सन्मान करणार आहोत साईनाथजी वाकडे. अशोकजी विक्रेत साहेबांचा इथे शुभ सन्मान. त्यानंतर सूरजजी ठाणगे. सूरजजी ठाणगे आपण देखील पुढे यायचं आहे. सूरजजी ठाणगे अभिनंदन जॉली. आणि नक्कीच आपण पुढील स्पर्धेसाठी ठाकरे कंपनीला देखील शुभेच्छा देऊ. चला सूरजजी ठाणगे आपण पुढे या. सूरजजी ठाणगे यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. सूरजजी ठाणगे. अनिलजी बेकरे आपण पुढे या. अनिलजी बेकरे. नक्कीच माननीय श्री अनिलजी सूरजजी ठाणगे आहेत. त्यानंतर अनिलजी बेकरे आपण यायचं आहे. अनिलजी बेकरे आपण पुढे या. अनिलजी बेकरे यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. स्वागत आणि सन्मान घ्या आयोजन कमिटी. गणेश भाऊ तिकडे तुम्ही लक्ष द्या. अनिलजी बेकरे नंतर साईनाथजी वाकडे. साईनाथजी वाकडे अनिलजी बेकरे यांचं स्वागत आणि सन्मान. अनिलजी बेकरे आहेत. त्यानंतर साईनाथजी वाकडे. साईनाथजी वाकडे यांना देखील आपण सन्मानित करू. आणि त्यानंतर आपण एक विशेष स्वागत सन्मान घेणार आहोत. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी वाकडे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करूया. कृष्णाजी वाकडे साहेब भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व. कृष्णाजी वाकडे साहेब ठाणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेब राहिलेले आहेत. तिथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देव भव आलेल्या मान्यवरांचा इथे हेतुचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला आयोजन कमिटी कोणाचे स्वागत सत्कार बाकी आहेत का? कृष्णाजी वाकडे साहेबांचा स्वागत सन्मान. चला आपण स्वागत सन्मान घेऊया. या स्पर्धेमध्ये गेले 4 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकार केली. आपले 4 पंच असतील. इथे 3 उपस्थित आहेत. चला सुरेश गरज सर या. आपण सुनील म्हात्रे आणि शिवाजी मडवी लाईन अप मध्ये या. आपण सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान इथे पंचांचं करूया. स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये जे आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेले पंच सुरेश गरज सर. चला आपण पुढे चला. नाणेफेकी कक्षामध्ये चला. आपण नक्कीच इथे स्वागत आणि सन्मान केला जातो. या स्पर्धेमध्ये जे आपले पंच म्हणून आपल्याला लाभलेत सुरेश गरज सर, सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील असतील आणि आपल्या शिवाजी मडवी. चला चला लाईन अप मध्ये चला. त्यानंतर आपले गुणलेखक अल्पेश गायकवाड. चला गणेश भाऊ आपण अल्पेशाचं स्वागत सत्कार इथंच घ्या. सुनील म्हात्रे. इथे बघूया सुनील म्हात्रेचं स्वागत सन्मान. त्यानंतर शिवाजी मडवी यांना देखील सन्मानित केले जाईल. शिवाजी मडवी आपल्या या स्पर्धेचे 4थे पंच भाऊ पाटील सर अनुपस्थित आहेत. त्यांच्या जागेवर आपण शिवाजी मडवी यांना पाहतोय आणि पुढील स्वागत सन्मान करूया. या स्पर्धेचे
समालोचक मनोज ठाकरे व्हॉइस ऑफ गोरसई, नक्कीच चांगलं समालोचन. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या कित्येक स्पर्धेतून त्यांनी चांगलं समालोचन केलं आहे. असे मनोज ठाकरे यांचं स्वागत सन्मान सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेले गुणलेखक, पिंपलाच गावचा सुपुत्र आहे आणि नक्कीच अगदी भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या या गुणलेखकाची चर्चा आहे. अल्पेश गायकवाड सरपंच, नक्कीच एक चांगले शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व सर देखील आहेत दत्तात्रय रामचंद्र सुतार. त्यानंतर आपण स्वागत सन्मान करू. निश्चितच आपण पाहिलं तर सलग 4 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकत होता, सुमधुर असं समालोचन आमचे परममित्र कालीराम केनी सर यांचा आपण करूया या ठिकाणी. येतो जे स्वागत आणि सन्मान. क्या बात आहे. सन्माननीय आपण पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते दत्तात्रय रामचंद्र सुतार साहेबांच्या माध्यमातून केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. क्या बात आहे. त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे लाईव्हचे प्रोप्रायटर ऑपरेटर नीरज, आपणास विनंती आहे आपण समोर या, आपलेही केलं जाईल या ठिकाणी. येतो जे स्वागत आणि सन्मान. यस, ज्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली की आपण चेस्काचं आयोजन करू आणि त्या हाकेला ओ देणारे आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दत्तात्रय सुतार साहेबांचा कमिटीच्या माध्यमातून एक मेगा सत्कार केला जातोय. क्या बात आहे. मान्यवर असतील, खेळाडू असतील आणि आमचे प्रेक्षक समोर बसले असतील, यांना विनंती असेल की आपण या महान व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून स्वप्न पाहिलं गेलं, आपण या ठिकाणी खेळलो गेलो आणि अप्रतिम स्पर्धा मित्र पाहायला मिळाली. त्यांचा केला जातो या ठिकाणी. येतो जी स्वागत आणि सन्मान कमिटीच्या माध्यमातून. संपूर्ण टीम आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित, त्यांचा स्वागत आणि सन्मान करताना पाहायला मिळत आहेत. कर्णधार गणेश पाटील असतील, उपकर्णधार दिलीप कोणकर असतील, सोमनाथ असेल, दुर्योधन, गणेश, सुनील, निलेश, विश्वास, महेश, ही सर्व टीम खूप ताकदी तोला मोलाने या स्पर्धेसाठी झुजली, झगडली, मेहनत घेतली. पडद्याच्या मागून, पडद्याच्या पुढून ज्यांना जी कामगिरी दिली गेली ती कामगिरी चोखपणे बजावत असताना पाहायला मिळत आहेत. मग महेश असेल, तानाजी असेल, अशोक असेल, विनोद असेल, जयराम असेल, विजय असेल, अजय असेल, गणपत असेल, जयराम, विलास, रमेश, संजय, बुधाजी, लक्ष्मण, गणेश, या सर्वांनी अतोनात मेहनत घेतली आणि ही स्पर्धा मित्र साकारित करण्यात आली. 4 दिवस सलग चालणारी स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळाली. कुठल्या प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा अचूकरित्या पार पडली. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचा आणि या खेळाडूंचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. यस, आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्याने केलं, DJ जॉली जालिंदर भाऊ, खूप चांगला लक्ष मॅच वरती, ठेका भरपूर चांगल्या पद्धतीने दिला जातोय. भरपूर ठिकाणी स्पर्धा कव्हर केली जाते, परंतु डीजेचं काही ठिकाणी लक्ष नसतं, परंतु यांनी मात्र खूप चांगलं काम केलं. जॉली डीजे, त्यांचाही करूया आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय की आपण जालिंदर भाऊंचा आपण करूया या ठिकाणी. येतो जे स्वागत आणि सन्मान. कमिटीला विनंती असेल की आपण त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करूया, ज्याने खरोखरच खूप चांगली धून दिली. आपण पाहिलं तर ओल्डी क्रिकेट आहे आणि यांना काय आवडतं, कुठली धून आवडते ती धून पेश करताना पाहायला मिळत आहेत. DJ जॉली जालिंदर भाऊ यांचा स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहतोय 4 दिवसांमध्ये भरपूर मान्यवर आली. आजही खूप प्रेक्षक वर्गही पाहायला मिळाला. या व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या कुठल्या मान्यवरांचं या कमिटीच्या माध्यमातून जर स्वागत सन्मान राहिला असेल तर आमच्या त्या बुद्धीचा दोष असेल, आम्हाला क्षमा करावी. तर आपण
स्वागत सन्मान उरकलेला आहे, तर आपण जाऊया या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्यूट करे बक्षीस समारंभाकडे. येस, या ठिकाणी आपण पाहतोय या बक्षीस समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे मान्यवर आहेत. या विभागामध्ये नव्हे तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाचा आदराने उल्लेख केला जातोय असे तुम्हा सर्वांचे लाडके कृष्णाजी वाकडे साहेब आहेत. तर त्यांना विनंती असेल की या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती आहे की आपण या स्पर्धेसाठी या आयोजनासाठी 2 शब्द आपण बोलायचे आहेत. आई गावदेवी स्पोर्ट नानकर, माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार चषक आयोजित केलेला आहे. आणि या चषकामध्ये आपल्या सर्व भिवंडी तालुक्यातील 40+ जे खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी भाग घेऊन आणि या टुर्नामेंटमध्ये या क्रिकेटच्या याच्या सामन्यामध्ये भाग घेऊन आणि चांगल्या प्रकारे खेळाचं प्रदर्शन प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो. कारण 40+ 40 वर्षाच्या नंतरचे खेळाडू आहोत आपण आणि चांगल्या प्रकारे भिवंडी तालुक्याचं नाव आणि आपण करतायत. आत्ताच मला वाटतं दमणसारख्या ठिकाणी सर्व तुम्ही खेळाडू खेळून आलेत. मागच्या वर्षी म्हणजे नवीन वर्षामध्ये देखील तुम्ही आज चांगल्या प्रकारे खेळतायत आणि त्या खेळाचा आनंद आमच्या प्रेक्षकांना देत आहेत. कारण तरुण क्रिकेटपटू आहेत, हे देखील चांगल्या प्रकारे खेळत आहेत. आणि परंतु रिटायर होतात जी माणसं, म्हणजे 40च्या वर गेल्यानंतर ती खेळत नाही. परंतु भिवंडी तालुक्यामध्ये असा एक असोसिएशन निर्माण झाला आणि त्याच्या माध्यमातून सर्व खेळाडू आणि आतापर्यंत फिटनेस राखण्यासाठी खेळत आहेत. खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावं तेवढे थोडेच आहेत. आणि या ठिकाणी ज्या आई गावदेवी क्रिकेट संघाने जे या ठिकाणी सामने आयोजित केले त्यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत. का ते 4 दिवस आपण रात्रंदिवस मेहनत करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचे सामने भरवले आणि त्या सामन्याचा आनंद सर्व प्रेक्षकांना, आपल्या परिसरातील भिवंडी तालुक्यातील प्रेक्षकांना दिला. त्याबद्दल मी त्या सर्व मंडळाचं देखील धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी पंच असतील, स्कोरर असतील, यांनी देखील चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण असेच खेळूया आणि एकमेकाशी सहाय्य करू. कारण आपल्याला खेळामधूनच दोस्ती, मला वाटतं 10-20 वर्षापूर्वी सोरेसाहेब आपल्या गावोगावी जे भानगडी होत्या, भांडणं व्हायची, त्याला कारण एक होता का आलींवर लोक राहायची. पण तो क्रिकेटचा जर खेळ असा निर्माण झाला आणि त्या खेळातून संपूर्ण गावातील मुलं चांगल्या प्रकारची खेळतायत आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांमध्ये दोस्ती निर्माण झाली आणि मित्रत्वाचं नातं निर्माण झालं. त्याच्यामुळं आपल्या ग्रामीण भागामध्ये भानगडीचं प्रमाण कमी झाला. कारण 20 वर्षापूर्वी आम्ही बघितलेलं आहे प्रत्येक गावामध्ये भानगडी व्हायच्या. परंतु पारमार्थिक आध्यात्मिक अनेक वारकरी संप्रदायामध्ये अनेक लोक काम करतायत. तसेच तुम्ही क्रिकेटमध्ये देखील दोस्तीचं काम आणि असेच खेळत राहा. खेळता खेळता आपण सर्वांनी अख्ख्या भिवंडी तालुक्याला खेळूया आणि ठाणे जिल्ह्याला खेळूया आणि आपलं नाव, आपल्या परिसराचं नाव आपण उज्ज्वल करूया. या ठिकाणी आमच्या क्रिकेट संघ खेळवण्यासाठी जे दाते असतात ते खरोखर ते मदत करतात. कारण मगाशीच मी सोरेसाहेबांशी चर्चा केली का तर रोज क्रिकेटचे सामने आणि रोज संघ वेगवेगळ्या प्रकारचे भरवले जातात. परंतु आमच्या भागातील परिसरातील ते दानशूर दाते आहेत, ते सर्व आमच्या क्रिकेट मंडळांना मदत करतायत. त्यांना देखील मी धन्यवाद देतो. कारण आपण एकामेका सहाय्य करू. अवघादारू सुपंत या न्यायानं आपण सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळायला पाहिजे, अशा पद्धतीने खेळतोय.
आणि कुठं ह्या 5 वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये देखील भानगडी झालेल्या होत्या, परंतु 5 वर्षापासून मी बघतो कुठेही भांडण होत नाही आणि भांडण होऊच नाही, कारण त्या भांडणामध्ये नुकसान होतो हे आपल्याला सर्वांना कळलेलं आहे. आणि म्हणून आपण या खेळाच्या माध्यमातून मित्रत्व म्हणून आपण सर्वजण मित्र म्हणून खेळूया. आणि आपण या ठिकाणी खेळल्याबद्दल या ठिकाणी या नानकरच्या गावदेवी संघाला स्पोर्टला मी धन्यवाद देईन का आपण या ठिकाणी सामने असेच भरवत चला. कारण यापासून आज जे 40+ खेळाडू खेळले, परंतु तरुण जे खेळाडू नवनिर्वाचित खेळाडू आहेत मी बघितलेत. मला वाटतं आपल्या याच्यामध्ये थोड्याच दिवसामध्ये डे नाईटला मॅची होतील आणि संघ विकत घेतलेले, संघ मालक बरेचसे लोक तयार झालेले आहेत आणि त्यांनी देखील या मॅचींचा आपल्याला आनंद देणार आहेत. आणि म्हणून या गावदेवी मंडळाला मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप चांगलं मनोगत व्यक्त केले थोड्या शब्दात, परंतु मार्मिक भाषेमध्ये त्यांनी उल्लेख केला गेला आहे. साहेबांनी एक खंत व्यक्त केली की असं करता करता पूर्ण भिवंडी तालुका खेळला पाहिजे. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की भिवंडीचे हे 40+ जे टीमी आहेत आजवर 50च्या आसपास 150च्या आसपास गेलेले आहेत. आपण जर पाहिलं ना तर भिवंडी तालुक्यामध्ये 200हून अधिक गाव आहेत, परंतु 3 या संघटना आहेत, जुनी 40+, नवीन 40+ आणि मास्टर 40+. प्रत्येक कमिटीमध्ये 50हून अधिक संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत या ठिकाणी आपण पाहतो या विभागात नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातंय, कलाक्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असोय, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तुम्हा सर्वांचे लाडके या ठिकाणी यशवंतजी सोरे साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून ऐकूया आपण या स्पर्धेचं कौतुक. आई गावदेवी स्पोर्ट्स 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 या कार्यक्रमासाठी बक्षीस समारंभासाठी उपस्थित व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी वाकडे साहेब, माजी नानकर सांगे ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय सुतार साहेब, अशोक बेकरे, साईनाथ वाकडे, ठाणगे साहेब, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी जॉली कामतगर यांनी फायनलमध्ये जाऊन फायनलचं विजेतेपद पटकावलं, त्यामुळे त्यांच्या हार्दिक अभिनंदन करतो. खरोखरच अटीतटीचा सामना असून विजय कसा संपादन करायचा हे जे 2 बॅट्समन होते त्यांचं नाव मला माहिती नाही, पण खरोखरच त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. हरलेला सामना त्यांनी जिंकून दिला म्हणजे खरोखरच ते कौतुकास पात्र आहेत. आपण मला वाटतं 32 संघ खेळले, त्याच्यातून दोनच संघ फायनलला पोचले. ठाकूरपाडा संघ जरी फायनलमध्ये हरला, परंतु आपण 32 संघ असताना त्या 2 फायनलमध्ये पोचलो म्हणजे आपणही अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ केला. अंतिम सामन्यात अतिशय चांगल्या प्रकारची झुंज दिली, पण शेवटी म्हणतात ना जो जिता वही सिकंदर. खरोखरच ज्वाली कामतगरचे अभिनंदन. ह्या परिसरात क्रिकेटचे खूप सामने होतात, परंतु इथला जर ग्राउंड वगैरे बघितला किंवा इथली टोटल म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स, आई गावदेवी स्पोर्ट्स यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण त्यांनी ह्या परिसरात मला वाटतं 40+ तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे खेळता, तर अशा परिस्थितीत खेळूनही त्यांनी या सामन्याचं आयोजन केलं. अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे, कारण आपण समाज हितासाठी काहीतरी केलं पाहिजे. स्वतःसाठी प्रत्येकजण जगतो, पण खऱ्या अर्थाने जो दुसऱ्यासाठी समाजासाठी जगतो त्यालाच जगणं म्हणतात. म्हणून अशा प्रकारचं तुम्ही काम करत राहा. सर्व परिसर आम्हाला तुम्ही आवाज द्या, आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभे राहू. जर तसा विचार केला तर माजी सरपंच चषक दत्तात्रय सुतार हे माझे परम मित्र, आम्ही 10वी पर्यंत एका वर्गात. आज जर विचार केला तर त्यांच्या नावाने हा चषक ठेवणं म्हणजे त्यांना 2-3 महिन्याचा कालावधी सरपंचासाठी भेटला, परंतु त्या 2-3 महिन्यात
त्यांनी 2-3 वर्षाचं काम केलं. अशा प्रकारचा सरपंच जर आपल्याला लाभला तर आपल्या गावाचा नक्कीच विकास होईल. म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो की येणाऱ्या पुढच्या काळात मला वाटतं जनतेतनं सरपंच आहे, तुम्ही प्रयत्न करावा आणि गावाने एखाद्या चांगल्या सुशिक्षित माणसाला सरपंच निवडून देण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्व 40+ संघाचे मी नानकर 40+ संघाचे अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. कमी शब्दामध्ये अधिक चांगलं सांगून गेल्या साहेबांना हे शुभेच्छा देऊन गेल्यात. म्हणजेच आपण पाहतोय ना, एखाद्याच्या मुखातून निघते त्याच्यावरती मोहर लागली जाते आणि तो शब्द मात्र साहेबांना दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण बोलूया आता मात्र बक्षीस समारंभाकडे. तर आपण सर्वप्रथम आहे ना बक्षीस समारंभामध्ये सामन्याचा जो अंतिम सामना झाला, फायनलचा सामना झाला, तो आपण मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण देऊया. तर मी विनंती करतोय, अंतिम सामना पाहायला मिळाला, अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. साहेबांनाही ती खेळ आवडली आणि उल्लेख केला की 2 खेळाडू कोण होते, परंतु ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सख्खे भाऊ होते, सचिन आणि अरविंद, आणि त्यांच्या माध्यमातून गावासाठी आनंद देण्यासाठी तो खेळ अप्रतिम पाहायला मिळाला. तर सचिन पाटील आपण या आणि त्यांचं जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. कारण अंतिम सामन्यामध्ये वाघासारखा हडला नाहीये, स्वतःलाही खचून दिलेला नाही आणि संघालाही खचू दिलेला नाहीये आणि अंतिम सामन्यावरती नाव करण्यासाठी मोलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी विनंती करतोय कृष्णाजी वाकडे साहेबांना, त्याचबरोबर यशवंतजी सोरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आपल्याकडे 2 आहेत, एक ट्रॉफी आहे आणि ओशन फूड ड्रिंक आहे. तर आपण विनंती असेल की आपल्या दोघांच्या हाताने आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. क्या बात आहे, काय लढला गेला मित्र. 40+ क्रिकेट आहे. आज आपला हातपाय थकलेला आहे, मन थकलेलं आहे, परंतु इथं मात्र आपली जी बुद्धी आहे, इच्छाशक्ती आहे, ती मात्र जवान आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. निश्चितच आपण देऊया. त्यानंतर ओशन ड्रिंक सर्वांनाच मला वाटतं फायनलचे जेवढे प्लेयर्स आहेत त्यांना दिलं गेलं आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ज्या खेळाडूने आपल्या गावाला सुगीचे दिवस आणले मित्र आणि आनंदाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण निर्माण केला, असं सचिन पाटील यास दिले जाते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ केला, चांगली गोलंदाजी केली की त्याच्या जोरावरती त्याने आपल्या संघाला कित्येक सामने जिंकून दिले. असा स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोवे संघाकडून खेळत असताना उल्हास पाटील. तर कोणी असेल त्यांचा प्रतिनिधी उल्हास असेल तर आपण या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून साकारित करण्यात आली होती. उल्हास पाटील आज आपण पाहिलं तर कासने संघाकडून चांगलं खेळ झालं, परंतु आपण पाहिलं तर क्वालिफाय झाले नाहीये आणि जो संघ क्वालिफाय होत आहे तिथं मात्र आपण दिला जातोय बक्षीस. या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य कविता सुरेश घर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा पुरस्कार दिला जातोय. आकर्षक चमचमाती ट्रॉफी आपण देऊया. उल्हास या गोलंदाजाला सुभाष टांगे असतील आणि अन्य आमचे सर्व मान्यवर असतील यांच्या शुभ हस्ते दिला जातो. या ठिकाणी आपण पाहू शकता तो पारितोषिक. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅट्समन फलंदाज हा पुरस्कार आपण देऊया. त्याच्यासाठी आपल्याला चमचमाती ट्रॉफी जी आहे ती सन्माननीय संगीता संतोष पाटील उपसरपंच नानकर यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक पाहायला मिळते. सन्माननीय सोपानजी तिसकर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगली बॅट ही दिली आहे. तर मी विनंती करतोय जो बेस्ट फलंदाज ठरला गेला आहे या 2 टीम मध्येच तो आहे, कोण नाव सांगू शकेल का? कामतघर की ठाकूरपाडा एवढं तरी सांगू शकेल कोणी? यस, आत्मविश्वास आहे. तर यस, गणेश ठाकरे कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. क्या बात आहे. फलंदाज ठरला जातोय, बेस्ट बॅट्समन ठरला जातोय. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिल्यानंतर खूप चांगली कामगिरी आणि बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दत्तात्रय सुतार साहेबांच्या माध्यमातून दिला जातोय हा पुरस्कार.
त्यानंतर आपण जर पाहिलं तर सलग 4 दिवस स्पर्धा चालू होती. प्रत्येक दिवस एक संघ निघत होता. त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रॉफी पाहायला मिळाली होती आणि आपण पाहिलं आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा संघ म्हणजेच ओमसाहेब पिसे हा ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तर विनंती असेल पिसे संघाला की आपण यापुढे आपला जो ट्रॉफीचा मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया या चतुर्थ क्रमांकाचा ट्रॉफी. आपण पाहू शकता पिसे संघ काय खेळ खेळला, परंतु आपण पाहतोय त्यांच्या मागे काय सनी लागलाय काय माहिती. 2-3 सामने जिंकतायत आणि मात्र पराभव स्वीकारावा लागतोय. परंतु आज या ठिकाणी पोहोचले गेले एक ट्रॉफी त्यांच्या हाताला लागलेली आहे. त्यानंतर 3 नंबरचा पारितोषिक आपण देऊया जयमान गोवे संघास. विनंती असेल जयमान गोवे संघाला की आपण या व्यासपीठावरती आपला जो तृतीय पारितोषिक आहे 3rd क्रमांक तो आपण घेऊन जायचा आहे. सन्माननीय जयरामजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया या ठिकाणी 3rd क्रमांकाची ट्रॉफी, त्याचबरोबर कॅश प्राइज दिले जाते. गोवे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळते. पहा या ठिकाणी शांतारामजी भोईर त्यांचे गावचे जावई, आनंदाची गोष्ट आहे. आपण पाहिलं तर ठाकूरपाडा की राजनोली आता मात्र गोव्याला पण सामील करून घेतलं. वांदाने हरकत नाहीये, प्रचलित आहेत. त्यानंतर आपण देऊया द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ज्याने खरोखरच अंतिम सामन्यामध्ये खूप चांगली खेळी केली, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत असताना पराभवाची धूल आपल्या अंगावरती ओढून घेतली, तो म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की अंतिम सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पराजय स्वीकारावा लागला. 2 नंबर क्रमांकाची ट्रॉफी देऊया सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. बघितलं आता तुमच्या गावाचं आहे, तुम्ही घेत नाही त्यांना जवळ. हा यानंतर आपण देऊया या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक चांगला खेळ केला. आपण पाहिलं तर जवळजवळ 32 संघ खेळत होते. या 32 संघातून एक खेळाडू निवडला असा जातोय की तो संपूर्ण मालिकेमध्ये गोलंदाजी फलंदाजी केली जाते आणि त्याला दिला जातो या ठिकाणी आपण पाहतोय मालिकावीरचा पुरस्कार. तर कोण असेल काय अंदाज लावू शकता? 2 टीम मध्ये एक खेळाडू आहे. बघा अजून विचार करा, वेळ आहे. बघा अजून, आता आयोजक सांगतात बस झाला. मालिकावीर ठरतोय कामतगर संघाचा अरविंद पाटील. ज्या खेळाडूने आपण पाहिले जेव्हा संघ फसला जातोय, जेव्हा संघ अडचणीत उभा टाकला जातोय, तेव्हा चांगली कामगिरी केली जाते. आपण नेहमी म्हणत असतो संघ माझ्यासाठी काय करतोय याच्यापेक्षा मी संघासाठी काय करतोय हे दाखवून देणारा खेळाडू. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. क्या बात आहे. यस, आता आपण अंतिम ट्रॉफी देऊया. या अंतिम संघास मी एकच सांगेन कि अकेले रहना उसे जेल कहते हैं, अकेले रहना उसे जेल कहते हैं और मिलजुल के रहना उसे खेल कहते हैं ना. अप्रतिम एकतेचं प्रतीक दाखवत असताना पाहायला मिळते जॉली स्पॉट कामतगर. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या आणि आपल्या शुभ हस्ते सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया या टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक चांगलं काम करणार संघ म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर. कामतगर संघाचं जेव्हा या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जाईल तेव्हा मात्र
कामतगर संघाचं नाव घेतलं जाईल, कारण पहिली टुर्नामेंट आणि पहिला मानकरी हा मात्र लक्षात राहतोय.